प्रत्येक वेळेस फॉर्म्युला वापरून मुंड्याचं माप हे आपण जे अंगावर घेतलं आहे आणि हे सेमच येईल असं नसतं। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। नमस्कार, मी कविता, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना मुंड्याविषयी काही बोलणार आहोत। म्हणजे आपला जो मुंडा असतो ना ब्लाऊजचा, तो खूप इम्पॉर्टंट असतो, खूप महत्त्वाचा असतो। मुंड्यात जर ब्लाऊज टाईट झालं तर तरीही प्रॉब्लेम येतो। आपल्या मुंड्याचं माप जर चुकीचं टाकलं गेलं तर मुंडा टाईट किंवा लूज पडू शकतो आणि त्यामुळे आपले शोल्डर उतरण्याची प्रॉब्लेम ही मुंड्यामुळे सुद्धा येऊ शकतात। त्यामुळे मुंड्याचं माप हे योग्य पद्धतीने घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर मुंड्याचं माप आपल्याला कोणत्या पद्धतीने काढायचं आहे आणि ते कोणत्या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे हे बघा, सगळ्यात पहिले तरी ना आपण जेव्हा माप घेतो बॉडीवर, अंगावर जेव्हा माप घेतो एखाद्या कस्टमरचं, तर त्यावेळेस आपल्याला मुंड्याचं माप हे मोजून घ्यायचं आहे। आणि जेव्हा ब्लाऊजवर माप घेतो तेव्हा देखील आपल्याला ब्लाऊजवर सुद्धा आपण मुंड्याची जी गोलाई असते ती आपल्याला मोजून घ्यायची आहे। कारण इथं आपण फॉर्म्युला वापरून एक पद्धत वापरून जरी आपण हे मुंड्याचं माप टाकलं तरी आपल्याला मोजलेले जे मुंड्याचं माप आहे ते इथं असणं खूप महत्त्वाचं असतं। कारण आपण ही छाती मापानुसार मुंडा जर काढला तर प्रत्येकाच्या बॉडीमध्ये मध्ये फरक असतो। त्यामुळे ते माप आपल्याला मुंड्याचं घेऊन घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे जो आपण मुंडा घेतलेला असेल, जो पण आपण मुंड्याचं माप मोजलेला असेल तो मुंड्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे। मुंड्याचा दुसरा भाग, जर सपोज आपला मुंडा आला आहे 16 तर 16चा येतो आपल्याला 8, 16चा दुसरा भाग येतो 8, त्याच्यामधून आपल्याला 1 हा मायनस करायचा आहे। मुंड्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे आणि जे पण माप येईल त्याच्यामधून 1 इंच आपल्याला मायनस करायचं आहे आणि जे माप आपलं तयार होईल ते माप आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। आता इथं माझं 7चं माप आलं आहे, 7। आता हे तुम्हाला असं वाटत असेल की 7 खूप मोठे आहे, पण आपलं जेवढं जास्त आपल्या हे असेल छाती माप, जेवढं मोठं ब्लाऊज असेल तर मुंड्याचं माप देखील आपलं तेवढं मोठं येतं। तर इथं जवळजवळ 38चं हे छाती माप मी घेतलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं आपलं जे काही 1.5 इंचावर आपण गोलाई देणार आहोत ती आपल्याला इथं मागच्या भागासाठी ही देऊन घ्यायची आहे, बघा ह्या प्रकारे। त्यानंतर आतल्या भागाची सुद्धा आपल्याला गोलाई इथं देऊन घ्यायची आहे, कारण आपल्याला मुंड्याचं माप हे मोजून घ्यायचं आहे। आता इथपर्यंत आपण ही पद्धत वापरून ही मुंड्याचं माप टाकलं आहे, ही पहिली पद्धत आहे। आता दुसरी पद्धत आपण बघूया, छाती माप। छातीचं जे माप आहे म्हणजे फुल बस्ट, अपर चेस्ट आहे फुल बस्ट, जे आपलं मेन छातीचं माप असतं ना त्याला आपल्याला 6ने भाग करायचं आहे। छातीचं माप छातीच्या भागाचा 6वा आपल्याला 6ने भागायचा आहे। छाती समजा आपली 38 आहे तर त्याला आपल्याला 6ने भाग द्यायचा आहे। आता 38चा 6वा भाग येतो 6.3, म्हणजे जवळजवळ 6.25 आपलं हे माप येतं। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच हा प्लस करायचा आहे। बघा, जवळजवळ आपलं थोडासा पाव इंचाचा फरक आहे। इथं जो फॉर्म्युला आपण वापरला छाती माप एकच आहे, पण इथं जो फॉर्म्युला वापरला त्याच्यामध्ये आपलं 6.25 आला आहे आणि इथं जो वापरला आहे तिथं आपलं 7 आलं आहे। तर थोडासा फरक हा पडतो फॉर्म्युल्यामध्ये। जी पद्धतीने आपण छाती मापाप्रमाणे पद्धत वापरतो किंवा मुंड्याचा दुसरा भाग -1 असं जर जी काही पद्धत वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पाव इंचाचा फरक पडू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला मुंड्याचं माप हे घेणं खूप गरजेचं आहे। आता आपल्याला जे माप इथं पाहिजे आहे ते माप आपल्याला परफेक्ट आलं आहे का नाही। जरी आपण हा फॉर्म्युल्याप्रमाणे माप टाकलाय, तुम्ही ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा, दोन्ही पद्धतीने जे माप आपलं आलं आहे
तर जे दोन्ही पद्धतीने जे माप आपण इथे टाकलं आहे ते टाकायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ती लाईन आपण ही लाईन आखायची आहे. समजा आपल्याला आहे 7, तर आपण ही लाईन 7वर आखायची आहे. 7.25 घेतलं तर 7.25वर ही लाईन आपली आखायची, आखून घ्यायची आहे आणि मुंड्याला सेप देखील देऊन घ्यायचा आहे. पण मुंडा कट करण्याच्या अगोदर आपल्याला आपलं हे जे काही गोलाई आपण दिली आहे आणि आपण जे बॉडीवर माप घेतलं आहे ते सेम आहे का नाही बघायचं. पण जर तुम्ही बॉडीवर मुंड्याचं माप घेतलं असेल आणि ते माप एकदम परफेक्ट असेल, एकदम तुम्ही फिट्ट माप घेतलं असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे पूर्ण मापामध्ये. जर तुमचा मुंडा हा 17चा आलेला असेल एकदम परफेक्ट पद्धतीने फिटिंगमध्ये माप घेऊन, तर त्या 17मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर माप घेताना सुद्धा, मुंड्याचं माप घेताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे की टेप हा लूज नाही पडला पाहिजे. ते आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये मुंड्याचं माप घेतलं पाहिजे. तर आता आपण हे आपलं किती आलं आहे बघूया. आता मला 8.5 पाहिजे आहे. 8.5 आहे का आपण बघूया एकदा. हे बघा परफेक्ट इथं 8.5 आलं आहे. कारण इथं मी एक अर्धा इंच आपलं वरती आपलं जे शिवण्यात जाणार आहे ना ते सोडून दिलं आहे आणि ते 1.5 इंचाची शिलाई मार्जिन मी सोडून दिले आहे. आणि हे बघा, आणि आपल्याला आतल्या लाईनीतच आतला जे मुंड्याचा आकार आहे ना आतला 1 इंचाचा, तिथून आपल्याला मोजायचा आहे. बघा ह्या प्रकारे जास्त एकदम आपली जी लाईन आहे ना, तिच्या जी लाईन आपण आखली ना तिच्यावरून नाही मोजायचं आहे, थोडंसं बाहेरून ह्या पद्धतीने इथून टेप धरायचा आहे. असा असा गोल 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 आपल्याला टेप फिरवायचा आहे. आणि बघा बरोबर 8.5 आपलं हे माप आलेलं आहे. समजा हे जर माझं 8 आलं असतं, आता मी हे फॉर्म्युला तर वापरला आहे, पण समजा मला 8.5 पाहिजे आणि या फॉर्म्युल्यानुसार जर 8 आलं असतं तर मग काय केलं असतं, तर मी थोडीशी आपली ही लाईन आहे ना, हे बघा ह्या प्रकारे थोडी खाली घेतली असते. किंवा मला तरी 8.5 आले पण मला 9 पाहिजे होतं, मग आता काय करायचं, थोडंसं नॉर्मल ही लाईन आपल्याला खाली घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि ह्या प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण मोजूया आपलं किती भरतं, 9 येतं का बघूया. हे बघा 9 आलाय. नऊ आला आहे. समजा आता मला कमी पाहिजे होतं, 8 पाहिजे होतं. आता मग काय करणार, 8.5 आलंय पण माझं 8 मुंड्याचं माप आहे, 16 आहे, तर मला 8 पाहिजे होतं. मग ही लाईन जी आहे ना आपल्याला वरती घ्यायची ह्या प्रकारे. हे बाई ही लाईन आहे आपली आता जी आपण आखली ती. आणि आता आपण हे मोजून घेऊया. 8 येतंय का, हे बघा हे 8 आलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला कमी जास्त करून घ्यायचं आहे. हा फॉर्म्युला आपल्याला का बरं वापरायचा आहे, कारण की ही लाईन आपल्याला कितीवर आखायची आहे ते आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही की मुंड्याचं माप हे नेमकं किती घेतलं पाहिजे, ही लाईन कितीवर आखली पाहिजे हे लक्षात येत नाही. त्यामुळे हे फॉर्म्युला वापरून ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. मुंड्याला आकार पण देऊन घ्यायचा आहे, पण मुंडा हा मोजूनच घ्यायचा आहे. बाय चान्स आपलं हे फॉर्म्युला आणि मुंड्याचं जे माप घेतलंय ते सेम येऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस सेमच येईल, प्रत्येक वेळेस बरोबरच येईल असं नाही आहे. कारण कोणाची छाती माप जास्त असतं आणि हात बारीक असतात, कोणाचे हात जाड असतात आणि छाती कमी असते, तर त्याच्यामुळे हा फरक पडतो. तर तुम्ही हे मुंड्याचं माप नेहमी मोजून घ्यायचं आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.